तुमच्याकडे सायकल आहे का? मग आज तुम्ही एका शास्त्रज्ञांना थँक्यू म्हणायलाच हवं. मोठे शोध नेहमी मोठ्या प्रयोगशाळेत होत नाहीत, काही वेळा ते लहानशा कार्यशाळेत सुरू होतात. आज मी तुम्हाला अशा शास्त्रज्ञांबद्दल सांगणार आहे ज्यांच्या एका कल्पनेमुळे जगभरातील लोकांना प्रवास, व्यायाम आणि आनंद या तिन्ही गोष्टी मिळाल्या. ते शास्त्रज्ञ म्हणजे पियरे लॅलेमेंट. 1863 साली फ्रान्समधल्या एका छोट्या गावात पियरे लॅलेमेंट यांनी जगाला दिली सायकल. चला या व्हिडिओमधून जाणून घेऊ या सायकलच्या शोधाची गोष्ट. पण त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कलाकार चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष भाग 299 पॉवर्ड बाय GoPro.com. पियरे लॅलेमेंट यांचा जन्म 25 ऑक्टोबर 1843 रोजी फ्रान्समध्ये झाला. ते एक फ्रेंच संशोधक आणि यांत्रिक डिझायनर होते. लहानपणापासूनच त्यांना यंत्रांबद्दल आणि हालचाल निर्माण करणाऱ्या साधनांबद्दल फार आकर्षण होतं. त्या काळात काही लोक लाऊक मशीन नावाचे पॅडल नसलेले साधन वापरत होते, ज्यावर बसून माणूस जमिनीवर पाय मारून पुढे जात असे. पण पियरे यांनी विचार केला, जर हे चाक पायाने नव्हे तर पॅडलने फिरवता आली तर प्रवास किती सोपा होईल. आणि याच विचाराने पुढे सायकलचा जन्म झाला. 1860च्या दशकात त्यांनी पुढच्या चाकावर पॅडल लावले आणि एक पूर्ण नवीन वाहन तयार केलं. हीच होती जगातील पहिली पॅडल असलेली सायकल. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या.